नमस्कार सर्वांना. शिवण क्लासच्या 16व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईज बोटनेक ब्लाऊज सिंपल बॅग डिझाईन पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. ही बॅग डिझाईन इतकी सिंपल सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणी पण सहज तयार करू शकेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. 34 साईज प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजची कटिंग शिवण क्लासच्या 15व्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. अशा प्रकारे मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि अस्तरची उलटी बाजू अशा प्रकारे ठेवून आपल्याला पूर्ण पिनअप करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी पूर्ण पिनअप करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला टीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण गळ्याभोवती शिलाई देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मधातला कापड कटिंग करून घ्यायचा आहे. कापड कटिंग केल्यानंतर गळ्याभोवती छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे. मी इथे गळ्याला पूर्ण कट्स देऊन घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अस्तर आतल्या बाजूने टाकून अशा प्रकारे अस्तर आतल्या बाजूने टाकून आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्ण गळ्याभोवती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित कडेकडेला पूर्ण गळ्याभोवती शिलाई देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या गळ्याभोवती शिलाई देऊन एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. कमरेच्या बाजूनेही आपल्याला शिलाई देऊन एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी पूर्ण अस्तर जोडून एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण कमरेच्या बाजूला 2 इंचाची पट्टी जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला पट्टी जोडून आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर क्रॉस कपड्यामध्ये पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याभोवती ही पट्टी वरच्या बाजूने जोडून आतल्या बाजूने पलटून घ्यायची आहे. अशा प्रकारे बॅक साईडला दोन्ही बाजूने डाग दिल्यानंतर पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आणि गळ्यालाही पट्टी जॉईन करून फिनिश करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला सिंपल काठापासून डिझाईन तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे 5 बाय 6चा चौकोन काठाचा कापड मी कटिंग करून घेतलेला आहे. काठ फोल्डिंग करून आपल्याला चारी बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर शिलाई दिल्यानंतर वरच्या कापडाला थोडासा इथे कट लावून हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे. पलटी केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याचे कोने काढून घ्यायचे आहे. त्यानंतर सुई दोऱ्याने टाचून आपल्याला इथे अशा पद्धतीने या काठाचा बो तयार करायचा आहे. अशा प्रकारे सुई धाग्याच्या साहाय्याने मी सिंपल बो तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर 2.5 इंच रुंदी आणि 6 इंच लांबीची परत काठापासून 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे उलट्या साईडने आपल्याला इथून आपल्याला सरळ टीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला काठ फोल्ड करून इथून सरळ टीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे शिलाई दिल्यानंतर मी या दोन्ही पट्ट्या पलटून घेतलेल्या आहे.
त्यानंतर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. या दोन्हीही पट्ट्या तयार झालेल्या आहे. खालच्या बाजूने मी क्रॉस कटिंग करून पीठ देऊन घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजच्या बॅक साईडला हे जोडून घ्यायचे आहे. गळ्याचे सेंटर काढून व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने हे ठेवून एक टीप इथून देऊन घ्यायची आहे. त्यानंतर हा बो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला मशीनच्या साहाय्याने किंवा हाताने टाचून घ्यायचा आहे. तुमच्या मशीनवर जाड कापडावरून तुमची मशीन जर चालत असेल तर तुम्ही मशीनच्या साहाय्याने सुद्धा जॉईन करू शकता, पण मी हे बो हातानेच जॉईन करून घेणार आहे. सुई धाग्याच्या साहाय्याने मी बो जॉईन केल्यानंतर एक शो बटन तिथे जॉईन केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. छोट्याशा काठाच्या तुकड्यापासून सिंपल सोबर ब्लाऊज डिझाईन आपण तयार करून घेतलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. ब्लाऊजच्या बॅक साईडचा लूक किती सुंदर आलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जाता जाता नक्कीच एक लाईक करत चला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया शिवण क्लासच्या 17व्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद, खूप आभार तुमचे.